अतिशय चांगल्या पद्धतीने या भागामध्ये सेवा देऊन एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवणारे सन्माननीय आमचे कदम साहेब, डॉक्टर जी कदम साहेब, या गावचे प्रथम नागरिक आमचे मित्र नागेजी तोंटे साहेब, सन्माननीय माजी उपसरपंच भोगनजी डांगे साहेब, आमचे दुसरे सहकारी मित्र डॉक्टर साहेब, आणि हा कार्यक्रम या ठिकाणी ज्यांनी आयोजित केला ते सर्व या जयंती महोत्सव समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, गावातील तरुण, ब्लड बँकेचे सर्व चमू, आमचे जुबेर भाई, अमजद भाई, भागीर साहब, अजमत, सलीम भाई, इरफान भाई, आता ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन केले ते इरफान भाई, सगळेच, इस्माईल भाई, आमचे जोंगळे साहेब, डॉक्टर साहेब. आता आपणास माहिती आहे की हजरत शेर हिंद टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्या निमित्ताने वाढवण्यामधील जे होतकरू तरुण आहेत, ज्यांना काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो, या लोकांसाठी, समाजासाठीच नाही तर इतर जातीच्या सगळ्या लोकांसाठी आपण काहीतरी केलेलं पाहिजे. आपण बघत आलेलो आहोत की दानातलं दान श्रमदान आहे, विद्यादान आहे, नेत्रदान आहे, परंतु दानातलं दान जर चांगले सर्वश्रेष्ठ जर कोणतं दान असेल तर ते रक्तदान आहे. आणि रक्तदानाच्या माध्यमातून आपण समाजाची सेवा करू शकतो. याचं ज्वलंत उदाहरण जर कुठून म्हणजे चांगल्या पद्धतीने उपक्रम जर राबवत असतील टिपू सुलतान जयंतीच्या निमित्तानं तर ते वाढवणं या ठिकाणी राबवत आहेत. म्हणून मी प्रथमतः येथील जे तरुण आहेत, मी तरुणांना एकच सांगत असतो की महापुरुष, कुठल्याही महापुरुषांनी एका जातीची विचारसरणी अवलंबलेली नसते. सर्व समाजासाठी, सर्व समाजाच्या घटकासाठी, त्यांच्या कल्याणासाठी ज्यांनी काम केलेलं असतंय अशाच महापुरुषांची आपण जयंती साजरी करत आहोत आणि जयंती साजरी करत असतो. या ठिकाणी मी माझ्या मित्रांना सांगितलं की आपण कार्यक्रम घेत असताना त्यांचे फोटो डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा, एखाद्या महापुरुषांचे फोटो डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे जे विचार आहेत, त्यांनी जे समाजासाठी जे चांगलं काम केलेलं आहे, त्यांचे विचार आपल्या डोक्यामध्ये आत्मसात करण्याची नितांत गरज आजच्या तरुण पिढीला आहे. कारण या वातावरणामध्ये, अशा दूषित वातावरणामध्ये जर या ठिकाणी टिकून राहायचं असेल तर कुठंतरी वाचन करणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आणि एवढ्या मोठ्या वाढवण्यामध्ये मला एक शोकांतिका वाटते, हे मी या ठिकाणी नमूद करू नये, परंतु एवढ्या संख्येने या ठिकाणी एखाद्या नदीचा कार्यक्रम जर आपण ठेवला असता तर हजारोच्या संख्येने या ठिकाणी तरुण जमा झालेले असते. परंतु ज्यांनी भारतासाठी, या भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, असे ते स्वातंत्र्य संग्रामी हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या निमित्ताने 5-50 युवक या ठिकाणी फक्त जमा होतात, की खरं तर या ठिकाणी चिंतन करण्याची गरज आहे. म्हणून माझ्या वाढवणकरांना हे एक विनंती करू इच्छितोय की एवढा चांगला उपक्रम आपण या ठिकाणी राबवत असताना सगळ्या लोकांना, म्हणजे जयंती करत असताना आपण सगळ्या जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी आपण आमंत्रित करावं. सगळ्यांना त्यांच्या कार्याचं, त्यांचं कौतुक करून कार्य नेमकं काय आहे, कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे त्याचं आपण त्या ठिकाणी सगळ्यांना सांगावं. म्हणजे ज्यांनी काही शेर हिंद हजरत टिपू सुलतान रहमतुल्लाह अलैह यांच्या बाबतीत जे काही गैरसमज समाजामध्ये पेरण्याचं काम काही दूषित लोक करत आहेत, त्या दूषित लोकांना जाणीव होईल की या महापुरुषांनी, या स्वातंत्र्यवीरांनी या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. सर्व समाजाच्या घटकांना न्याय मिळवून देण्याचं काम जर कोण केलं असेल, सगळ्या जाती धर्मांच्या, अहो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक टिपू सुलतान रहमतुल्लाह अलैह यांची हिस्ट्री जर आपण वाचली, साहेब गायकवाड साहेब, तर अनेक मंदिर बांधण्याचं काम, अनेक मस्जिद बांधण्याचं काम आणि सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याचं काम, जसं आपण छत्रपती